कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी कृषी साहित्य खरेदीत 350 कोटींचा घोटाळा केल्याचा अंजली दमानियांचा आरोप. धनंजय मुंडेंनी दमानियांचे आरोप फेटाळले. दमानियांनी केलेला एकतरी आरोप टिकलाय का? धनंजय मुंडेंची अंजली दमानियांवरती खोचक टीका. तर बदनामिया नाही पुराविया म्हणा, अंजली दमानियांचा मुंडेंना टोला. पीक विमा घोटाळा 275 नाही तर 5000 कोटींचा. परळी पीक विमा घोटाळ्याचं केंद्र. भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप. धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्यानं भगवानगडाचे महंत अडचणीत. पुण्यात होणारं नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द. मराठा समाजाच्या विरोधानंतर संस्थांचा मोठा निर्णय. कामाख्या देवीसमोर बळी दिलेल्या रेड्यांची शिंग वर्षा बंगल्यात पुरली आहेत. संजय राऊतांचा आरोप. तर अशा गोष्टींचा राऊतांना जास्त अनुभव. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुनावलं. आदित्य ठाकरेंनी घेतली सूरज चव्हाणांची गळाभेट. खिचडी घोटाळा प्रकरणी तब्बल वर्षभरांनी जामीन मिळाल्यावरती सूरज चव्हाण थेट मातोश्रीवर. शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान केलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक. पुण्यामध्ये मराठा सेवक संघाचं जोडेमारो आंदोलन तर राष्ट्रवादीकडनं रास्ता रोको. नवी मुंबईच्या खारघरमधील इस्तेमा कार्यक्रमात झालेल्या भाषणांची चौकशी करा. मंत्री नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्रलिखित मागणी. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचाही आरोप. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी मोडल्या हा चुकीचा आरोप. आजही मनपाच्या 82,800 कोटींच्या ठेवी. मुंबईला लुटणाऱ्यांना आरसा दाखवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला. जे गरिबांच्या झोपड्यांमध्ये जात फक्त फोटो सेशन करतात त्यांना गरिबांचा विषय निघाला की कंटाळाच येणार. यूपीएच्या धोरणांमुळे देश मागे पडला. मोदींचा हल्लाबोल. बुलढाण्यामधल्या त्या नवजात शिशूवरती यशस्वी शस्त्रक्रिया पार. नवजात शिशूच्या पोटात 1 नाही तर 2 अर्भक. बाळाच्या पोटावरती 12 टाके पडल्याची डॉक्टरांची माहिती.